शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। आज दुपारी 3 वाजतापासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमानं सुरुवात। आला रे आला, पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आला। शेतकरी बांधवांना इथं मेसेज सुटलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये पीक विमा पैसे जर आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज दुपारी 3 वाजल्यापासून पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना इथं SMS देखील सुटलेले आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनीला तातडीने आदेश देण्यात आलेले आहे। तर आता विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यातील काही नुकसानग्रस्त, तर आता यामध्ये आजपासून जो काही बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा आहे, यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, अमरावती, धुळे, पुणे, अकोला, हिंगोली, नंदुरबार, सांगली, बुलढाणा, वाशिम, रायगड, पालघर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, तर या जिल्ह्यांमध्ये जो काही पीक विमा आहे, या 31 जिल्ह्यांमध्ये जे काही निधी इथं आलेला आहे 1219 कोटी रुपये। तर आता यामध्ये जे काही पीक आहे, यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे। तर बरेच दिवसांपासून जे काही शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, अखेर या जिल्ह्यांमध्ये निधी, अंदाजे रक्कम तर आता या शेतकरी बांधवांना इथं जमा होत आहे। ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, बँक पासबुकला आधार लिंक आहे, ज्यांना SMS येत आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट DBTद्वारे पैसे इथं जमा केल्या जात आहे। तर आता कोणाला पैसे तर मिळत नाही, ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म इथं भरलेला नाही, ज्यांचा अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्टमध्ये आहे, ई पीक पाहणी केलेली नाही, बँकेच्या खात्याची चुकीची माहिती दिलेली आहे, तर अशांसाठी एक हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे। तर आता तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 144447। तर यावरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा आलेला नाही। तक्रार केल्याच्या नंतर 15 दिवसांमध्ये तुम्हाला पीक विमा इथं तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल। आता सर्वप्रथम यादीमध्ये नाव आहे की नाही ते तपासा। यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं दिला जाणार आहे। तर गुगलवरती जा, सर्च बॉक्समध्ये PMFBY असं टाका किंवा पीक विमा टाकलं तरी चालेल। त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना .gov.in या ऑफिशियल पेज ओपन करा। मेनूमध्ये जा, फार्मर कॉर्नरवरती क्लिक करा, ॲप्लिकेशन नंबर टाका किंवा बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा। तर यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर म्हणजे मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता किंवा बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं आपलं राज्य सिलेक्ट करा, महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाका आणि सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर गावाची संपूर्ण यादी येऊन जाईल। आता यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा आहे। आता यामध्ये जे काही सर्वप्रथम या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, भंडारा, सोलापूर, पालघर, जळगाव, रायगड, गोंदिया, हिंगोली, जालना, नंदुरबार, नागपूर, सांगली, वर्धा, बुलढाणा, परभणी, वाशिम, सातारा, अकोला, धुळे, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, अमरावती, सिंधुदुर्ग, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। तर आता जो काही निधी आपल्याकडे इथं आलेला आहे, अहिल्यानगरमध्ये 52 कोटी रुपये, टोटल निधी इथं 1219 कोटी, 1219 कोटी रुपयाचं पीक विमा अहिल्यानगर विविध जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज इथं पाहणार आहे। अंदाजे रक्कम यामध्ये अहिल्यानगरमध्ये 52 कोटी, नांदेडमध्ये 58 कोटी, नाशिकमध्ये 47 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 55 कोटी, चंद्रपूरमध्ये 42 कोटी, भंडारामध्ये 36 कोटी, सोलापूरमध्ये 60 कोटी, पालघरमध्ये 28 कोटी, जळगावमध्ये 50 कोटी, रायगडमध्ये 30 कोटी, यानंतर साताऱ्यामध्ये 38 कोटी, वाशिममध्ये 34 कोटी, परभणीमध्ये 41 कोटी, बुलढाणामध्ये 44 कोटी, वर्ध्यामध्ये 33 कोटी, सांगलीमध्ये 37 कोटी, नागपूरमध्ये 46 कोटी, नंदुरबारमध्ये 29 कोटी, यानंतर येथे जालन्यामध्ये 40 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 32 कोटी रुपये, गोंदियामध्ये 31 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 39 कोटी रुपये, धुळेमध्ये 35 कोटी, कोल्हापूरमध्ये 36, पुणेमध्ये 43, रत्नागिरीमध्ये 27, ठाणेमध्ये 45, अमरावतीमध्ये 48, सिंधुदुर्गमध्ये 25, गडचिरोलीमध्ये 34 याप्रमाणे पीक विमा जमा होत आहे। आता जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने ह्या पद्धतीने लेखी अर्ज द्यायचा आहे पीक विमा कंपनीला। तर पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज महोदय, मी खाली सही करणारा किंवा सही करणारी जे काही शेतकरी आहे, तुमचे नाव, गावाचे नाव, तालुका येथील मी शेतकरी आहे, मी चालू हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, याचप्रमाणे तुमचा पॉलिसी नंबर
आता जे की पीक विमा फॉर्म भरलेला आहे त्यावरती ॲप्लिकेशन आय डी राहते. ते ॲप्लिकेशन आय डी म्हणजे अर्ज क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, पिकाचे नाव कोणकोणते आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे. यानंतर गट क्रमांक, तुमचा जो काही सर्वे नंबर आहे ते सर्वे नंबर इथं टाकायचा आहे. यानंतर बँकेचे खाते क्रमांक इथं टाकायचे न चुकता व्यवस्थित. माझा पीक विमा अर्ज अप्रूव्हल असो नाही, पात्र असो नाही, त्यामध्ये एक दुसरी एक लाईन ॲड करा की आम्ही ई-पीक पाहणी देखील पूर्ण केलेली आहे. तर आता हे जे तुम्ही जसंच्या तसा हा अर्ज तुम्हाला इथे लिहायचा आहे. अर्जासोबत तुम्हाला आधार कार्डची प्रत, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 पीक विम्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्जासोबत जोडून द्यायचे आहे. तर आता पीक विमा मिळवण्यासाठी महत्त्वाच्या अटी म्हणजे तुम्ही ई-पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. 72 तासाच्या आत तुम्हाला तुमची तक्रार देखील केलेली असणे आवश्यक आहे, जे की तुमच्या पिकाची. यानंतर इथे पीक विमाचा फॉर्म भरलेला असणे तुम्ही आवश्यक आहे. तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्हल असणे देखील आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. तुमचा अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे देण्यात येते. तर हे महत्त्वाच्या जे काही गोष्टी आहेत, जी की पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर आजपासून जे की दुपारी 3 वाजतापासून पीक विमा इथं शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर तुम्हाला SMS आला की नाही लगेच तुम्ही खाते तपासा.